नमस्कार फॅमिली. तर चला आम्ही चाललोय आज चाळीसगावला लग्नाला. तर मी, माझी ननंदबाई, अजून माझा मोठा मुलगा, छोटा मुलगा आम्ही चाललो. आणि मिस्टर आता घरीच राहिलेत कारण की आमच्याकडे मने आहे. कारण आम्ही मांजर पाळलेले, कारण एवढ्या लांब गरमीत न्यायचं हाल होते म्हणून आम्ही घरीच ठेवलेत, म्हणून ते घरीच राहिलेत. आणि आमच्यासोबत पण खूप जण येतं, मिनी बस केलेली आहे. तर चला आता आपण मेहंदीचं, हळदीचं आणि लग्नाचा 3 दिवस कार्यक्रम आहेत. खूप डोंगर आणि दरी, बापरे खूपच. मोबाईलमधून एवढं दिसत नाही, पण असं रिअल खूपच दरी येतं. तर चला बघू पुढचे कार्यक्रम, कुठे कुठे जातोय, काय काय करतोय. खाली बघितलं तर पण भीती वाटते, एवढं खावले. तर आता बघा आम्ही आलोय चाळीसगावला आणि येऊन फ्रेश झालोत. आणि आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आता हा मेहंदीचा कार्यक्रम आहे. तर बघा आमचे नवरा नवरी इथे बसलेत आणि इथे सगळे माणसं बसलेत, आम्ही पण इथे बसलोत बघा. तर आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे मेहंदीच्या कार्यक्रमाला. नवरदेवाचा मोठा भाव आणि मोठ्या भावाची ही छोटी रेणू खूप छान डान्स करत होते. पण हे कॉपीराईट पडतं म्हणून मी गाण्याचा आवाज काढले. गाणे खूप छान होते, पण यूट्यूब मान्य नाही करत, त्याच्यामुळे लगेच कॉपीराईट पडतात म्हणून मी गाण्याचा आवाज काढून टाकलाय. खूप छान नाचते बघा आमचे रेणू. नवरदेवाचे आई वडील, आमचे मामा मामी, त्यांच्यापासून सुरुवात करतायत मेहंदी. हे काय कार्यक्रम असतो तिकडचं एवढं काय मला माहिती नाही, म्हणजे तिकडचे सगळे रिवाज. तर हे सगळ्या बघा बायका बसतात खाली आणि त्यानंतर खूप असे मस्त डान्स करणार आहेत. ज्यांनी डान्स प्रॅक्टिस केली त्या करणार आहेत. तर आता इथे बघा नवरी आणि नवरीची बहीण आणि भाऊ हे चौघजण डान्स करतायत. खूप छान गाणं होतं, पण काय करणार, गाण्याचा आवाज काढायला लागले मला सगळे. नवरीने ते एवढे
आवाज काढायला लागला कॉपीराईट पडते म्हणून. सगळ्यांनीच खूप मस्त डान्स केले. गाण्याचा आवाज काढायला लागल्यामुळे गाण्याचं म्हणजे कुठल्या गाण्यावर डान्स आहे हे समजणार नाही आपल्याला. तर हळदीचा पण येणार आहे व्हिडिओ, हळदीचा आणि लग्नाचा. तर आम्ही पनवेलवरतून निघालो सकाळी 7ला, तर आम्ही संध्याकाळी 6ला तिथे पोहोचलो. तर खूप मस्त एन्जॉय करत गेलो तेवढं उन्हात. देवदर्शन वगैरे घेतले, रेणुका माताचं पण तिथे दर्शन घेतलं, शंकराचं. अजून माळसा आहे वाटतं, तिकडं माळसा देवीचं मंदिर आहे, तिथे पण दर्शन घेतलं आणि मस्त एन्जॉय करत खात पीत मस्त गेलो. काय वाटलं नाही एवढा लांबचा प्रवास होता तरी पण.